विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे कोपरगावमध्ये परतलेले आहेत आणि आपण दृश्यांमध्ये बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारल्याचं चित्र बघायला मिळते। भैया, काय कार्यकर्त्यांचा जोश बघून काय भावना येतात? निश्चितपणाने खरं तर कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून 12 वर्षापूर्वी विधानसभेला जेव्हा माजी आमदार कोल्हेताई निवडून आले त्यावेळेस गुलाल घेतला होता। त्यानंतर प्रदीर्घ कालानंतर आज गुलाल घेण्याची संधी आली, त्याच्यामुळं एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे। खरं तर विधानसभेला तुम्हाला काही कारणास्तव थांबावं लागलं होतं, आज कार्यकर्त्यांचा हा उत्साह बघितल्यानंतर त्यांचा देखील वनवास संपलाय कार्यकर्त्यांचा? निश्चितपणाने, कारण की एक अपेक्षा असते की आपल्या नेत्याने आपले काम करावे। सर्वाधिक लोकनियुक्त सरपंच हे आपल्या विचाराचे आहे, भारतीय जनता पार्टी विचाराचे आहे, परंतु अधिकची ताकद त्यांना मिळत नसल्या कारणास्तव कुठेतरी खंत होती आणि ह्या कालच्या निर्णयामुळे निश्चितपणाने देवाभाऊंनी जो काय सत्तेचा समतोल या ठिकाणी साधलेला आहे त्याच्याने निश्चितपणाने कार्यकर्त्यांना एक नवीन उभारी मिळणार आहे। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे देखील विधानसभेचे आमदार आहे, एका म्यानात 2 तलवारी कशा राहतील? नाही, सगळं काही होईल उलट त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून कोपरगावला फायदा कसा होईल अशा अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे आणि मला असं वाटतं त्याचा निश्चितपणाने फायदाच कोपरगावला होईल। या निमित्ताने काय कोपरगावकरांना संदेश आपण देणार? नाही, कोपरगावकरांना एवढाच संदेश देईल की ही जी जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून कोपरगाव सहित पक्षाच्या काही इतर देखील तालुके असतील, शहरं असतील किंवा संबंध महाराष्ट्रातील युवा पिढीचे, सहकारातील शेतकऱ्यांचे, कृषीचे प्रश्न सोडवण्याची अपेक्षा आहे, ती निश्चितपणाने मी सोडवल एवढंच कोपरगावकरांना ग्वाही देतो। हे होते विवेक कोल्हे कोपरगावमध्ये आल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता कोपरगावच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोपरगावात आणखी काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी विवेक कोल्हे यांचं जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून होताना बघायला मिळते। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।